नमस्कार, मी ॲडव्होकेट मोंटू दीपक जोशी। आज आपण पंतनगर विभागामध्ये पाहत असाल, महानगरपालिका एन विभागामाध्यमातून मोठी फुटपाथवरचे जे स्ट्रक्चर आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम करत आहे। पण माझं म्हणणं एवढंच आहे, ही जी कारवाई आहे ही असं समजून येत आहे की काही दिवसामध्ये, येणाऱ्या काही दिवसामध्ये महानगरपालिकेचे आयुक्त भिडे मॅडम इथे चालत म्हणजे फुटपाथवरती चालणार आहेत आणि ते सर्व एरियाचा लोकाजोका पाहणार आहेत। तर मॅडम चालण्याच्या विषय परिणामी इथले काही जुने 50-40 वर्षाचे स्ट्रक्चर तोडण्यात येते। त्यांचा अशा पावसाळीच्या वेळी त्यांचा उदरनिर्वाह त्या स्टॉलवरती आहे। आपण काही काळ दिलं पाहिजे, काही वेळ दिलं पाहिजे, काही त्यांचे कागदपत्र असो नसो तो भाग वेगळा आहे। महानगरपालिका ही त्यांची जागा आहे ही आम्ही समजू शकतो, पण काही पूर्वकल्पना त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि लोकांना पूर्वकल्पना देऊन त्या व्यावसायिक उद्योजकांना वेळ दिला पाहिजे होता। पण तसं काही इथे दिसून येत नसता सरळ JCBच्या माध्यमातून इथे सगळे स्ट्रक्चर तोडण्याचं काम महानगरपालिका करत आहे। पण माझं म्हणणं हा प्रश्न आहे महानगरपालिकेला, आपल्या घाटकोपर विभागामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत, रस्त्याला चालायला जागा नाही, फुटपाथचाच विषय सोडा, जे काही अनधिकृत पार्किंग केलेलं आहे त्यांना जायला मार्ग नाही आहे, त्याच्यावरती नियोजन काही करता दिसत नाही महानगरपालिका। पण कुठेतरी महानगरपालिका आयुक्त भिडे मॅडम पाहणी करण्याकरता विभागात येणार आहेत, म्हणून फुटपाथवरचे सगळी अनधिकृत स्टॉल तोडण्याचं काम तिथे हाती घेत आहे। पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्याला महानगरपालिका आपला कानाडोळा करते। तर माझं आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की काही जो स्टॉल आहेत, पावसाळ्याचा वेळ आहे आणि त्याला विचार विनिमय करून काही त्यांना वेळ द्या, त्यांचे कागदपत्र तपासा आणि मगच कारवाई करा, एवढंच सांगू। धन्यवाद।